त्या चिमुकलीच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. ज्ञानोबांचाही कंठ दाटला सांगताने. ज्ञानोबा म्हणू लागले, आता नाही येणार ग आपली आई वापस. तेव्हा मुक्ताबाईंनी म्हणावं, जाऊ दे मग दादा, मला तर तू आहेसच मायेचा हात फिरवायला, परंतु मग आता मला आई नाही तर तुला पण नाही ना रे. तेव्हा ज्ञानोबांनी सांगावं, केवढं प्रेम त्या भावंडांचं याच्यावर मी सांगते. अहो, नामदेवरायांच्या पत्नी राजाई ह्या एकट्या घरी होत्या. एक महात्मा आलेला दिसला घोड्यावर. त्यांना असं वाटलं, आता घरी तर कुणीच नाही, आपण एकटीने बाहेर जाऊन त्यांना काय विचारावं. तो गुमास्ता तिथेच थांबला. राजाईंनी विचार केला, परंतु पाऊल बाहेर टाकलं नाही. त्यांच्या सासूबाई आल्या, गोनाई माता. त्या म्हणाल्या, काय झालं. राजाईंनी सांगितलं, सासूबाई, खूप वेळ झाला एक गुमास्ता बाहेर थांबलेला आहे. त्यांनी बाहेर डोकावून बघितलं आणि त्यांना दिसलं एवढा अधिकारी तो गुमास्ता की तो ज्या घोड्यावर आलता त्याला अर्धा किलो सोन्याचा लगाम होता. अर्धा किलो. आपल्या गळ्यात किती आहे? अर्धा तोळा. अर्धा किलो ज्या घोड्याच्या गळ्यात लगाम आहे आणि तो गुमास्ता त्या घोड्यावरून आलाय म्हणल्यावर कुठला तरी मोठा पुरुष असणार असं विचार केला. घरात थांबल्या आणि दामू शेठींना निरोप पाठवला की एक गुमास्ता बाहेर आलेला आहे, तुम्ही लवकरात या. दामू शेठी आले, बघितलं, रामराम घातला आणि तो गुमास्ता लगेच घोड्यावरून खाली उतरला आणि दामू शेठींच्या पाया पडला. बघितलं नाही, दामू शेठींची 4 जागेवर बूट फाटलेला आहे. त्यांनी विचार केला नाही, पण पाया पडला. दामू शेठींनी त्याला उचललं आणि म्हणले, अरे हे काय करताय. तेव्हा त्यांनी उत्तर दिलं, आम्ही तुमच्या पाया या खातर पडलो कारण आमच्या मालकांची तुम्ही इवाई आहात. हा मान बघून ते त्यांचे दर्शन घेतलं आणि त्यांना एक पत्र दिलं. त्या पत्रात लिहिलेलं होतं, राजाईंच्या वडिलांचं ते पत्र, आणि त्या पत्रात लिहिलेलं होतं, आमच्या कन्या राजाई यांना दिवाळीच्या सणाला 3-4 दिवसांकरता माहेरी पाठवण्यात यावं. दामू शेठींनी पत्र बघितलं, घरात गेले, कोणाई मातेंना विचारू लागले, आपल्या सूनबाई राजाई यांना निरोप आलाय, दिवाळीच्या सणाला माहेरी पाठवायचं का. गोनाई माता म्हणाल्या, पाठवलंही असतं, परंतु आमची इच्छा अशी आहे की एवढं लक्ष्मीपूजन आपल्या घरी होऊ द्यावं. आता म्हणतात ना, आपणही म्हणतो ना, आपली लक्ष्मी आपल्या घरी, आणि कुणी कुणी म्हणतात तुला जायचं तर जा बाई, राहायचं तर राहा बाई. आपल्या घरातले विचार आपण सगळ्यांनी मिळून केले तरच कुटुंब एकत्र राहतं, बरोबर का नाही. एक म्हणू लागली, सासू वेगळंच म्हणते, सून वेगळंच म्हणते, एकमेकीचं ऐकायचं नाही. इथे विचार चालन का. गोनाईंनी एका शब्दात सांगितलं, आम्हाला आमची लक्ष्मी इथेच ठेवायची, एवढं लक्ष्मीपूजन होऊ द्या. पण राजाईंच्या डोळ्यातून अश्रू होऊ लागले, कारण दिवाळीच्या सणाला कुणाला माहेरी जाऊ वाटत नाही हो, कुणाला जाऊ वाटत नाही. कारण माहेर तोपर्यंतच आहे जोपर्यंत आई वडील आहेत. एकदा का आई वडील गेले त्याच्यानंतर माहेराला जायची सुद्धा इच्छा होत नाही. जोपर्यंत आई आहे तोपर्यंत माहेरातून आपण येता वेळेस ती पिशवी भरून देते, बरोबर ना. सासरून जाताना ती पिशवी जरी रिकामी असली तरी माहेरून येताना मात्र ती भरलेली असते. आई वडील असल्यानंतर जेवढी इच्छा माहेराला जायची होती ती आई वडील गेल्यानंतर होत नाही. म्हणून राजाईंच्या डोळ्यातून अश्रू होऊ लागले आणि त्या म्हणाल्या, मामाजी एक बोलू का. काही हरकत नाही, आम्हाला दिवाळीच्या सणाला माहेरी नाही पाठवलं तरी, पण आमची एक इच्छा आहे. दामू शेठी म्हणाले, काय बाई. फक्त भाऊबीजेच्या सणाला आमच्या बंधुरायांना इकडे बोलवून घ्या. दामू शेठींनी मान्य केलं, पत्रात तसं नमूद केलं आणि पत्र त्या गुमास्त्याकडे दिलं. गुमास्ता तो पत्र घेऊन जाऊ लागला. तेवढ्यातच दामू शेठींनी आवाज दिला आणि त्याला खाली उतरल्यानंतर गच्च मिठी मारली आणि म्हणाले, का हो, इवायाकडे गेल्यानंतर काय सांगतान. आमच्या इथे तुम्हाला पाण्याशिवाय काही भेटलं नाही हो ना. तो गुमास्ताच्या डोळ्यातून पाणी आलं आणि तो हसून म्हणू लागला, नाही हो,
पाण्याचीच काय, आता तर खायचीही गरज नाही, कशाचीच नाही. कारण माझी आई होती तेव्हा माझी आई रोज मला मिठी मारायची. परंतु आई गेल्यापासनं आतापर्यंत जर कुणी एक जणाने मिठी मारली असेल तर ते तुम्ही आहेत. आता जेवायची सुद्धा गरज नाही. हसत मुख करून तो गुमास्ता निघून गेला. निरोप दिला. राजाईचे बंधू आले. त्यांनी भाऊबीजेच्या सणाला राजाईंच्या घरी आलेले बंधू हे बघून नामदेवरायांना प्रश्न पडला. आता पाहुणे आल्यानंतर जेवायला करावं लागणार. मग पाहुण्यांना साधं सुद्धा जेवायला जमत नाही. तुमच्याकडे जमतं? काय काय करता तुम्ही? तुम्ही फारच गंभीर दिसताय. सांगा बरं तुमच्याकडे काय काय करतात? 5 पक्वानं आपण वेगवेगळ्या तऱ्हेचे करतो. ज्यांना जशी आवड असेल, पाहुण्यांना जे आवडत असेल त्या प्रकारचं आपण करतो. विठ्ठला विठ्ठला नामदेवरायांना प्रश्न पडला. आपल्या पत्नीचे भाऊ येत आहेत म्हणल्यानंतर स्वयंपाक करावा लागणार. तशी परिस्थिती आपली तर नाही. घरात सामान नाही, किराणा नाही, करावं काय? नामदेवरायांनी विचार केला आणि मंदिरातच थांबले. आता घरी पाहुणे आलेत. खूप वेळ झाला. राजांनी पाणी दिलं. रात्रही झाली तरी नामदेवराय काय घरी येईनात. राजांच्या बंधुरायांनी विचारलं, ताई दाजी आले नाही? राजांनी सांगितलं, सामान आणण्याकरता गेले, आता येतीलच. ते पाहुणे मंडळी रात्र झाली फक्त पाणी पिऊन झोपी गेले. नामदेवराय काय घरी आले नाही. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले. दुसऱ्या दिवशी बंधुराया ताईजवळ आले आणि म्हणाले, ताई मी तुझ्यासाठी 3 दिवस देखील उपाशी राहील. काय म्हणाले? ताई मी तुझ्यासाठी 3 दिवस देखील उपाशी राहील, परंतु मालकाचे जे घोडे मी घेऊन आलो ना ते वैराणी वाचून मरतील. हे मालकाला जमणार नाही. एवढं प्रेम त्या भावंडांचं. आत्ता जर आपण बघायला गेलो तर 4 फुटावर भाऊ जर असेल तर 8 फुटावर बहीण दिसणार. आम्हाला आत्ताच्या स्थितीत भावा बहिणींना जवळ सुद्धा बसू वाटत नाही. एवढा तिरस्कार आपण या नात्यांचा करतोय. पण तेव्हा त्यांच्या नात्यामध्ये एवढं प्रेम होतं की त्यांनी सांगावं, मी तुझ्यासाठी 3 दिवस देखील उपाशी राहू शकतो. आता आपण म्हणू का, बाई तुझ्या इथं अर्धा घंटा झालो, आणखी स्वयंपाकाचा वेळ नाही, जातो आम्ही आमच्या घरी. बरोबर ना? आत्ताची परिस्थिती ती आहे. परंतु आपण जर भावंडांचं प्रेम बघायला गेलो, मुक्ताई आणि ज्ञानोबांचं प्रेम बघायला गेलो, तर जेव्हा रुक्मिणी आईसाहेब आणि विठ्ठल पंतांनी देहांत प्रायश्चित घेतलं तेव्हा मुक्ताई ज्ञानादाजवळ रडू लागला. दादा आई कुठे गेली? मला खूप दिवस झालं दिसत नाही. ज्ञानोबांनी सांगावं, मुक्ताई आई मंदिरात गेली. एवढी समजूत त्या चिमुकल्या बहिणीची काढावी, तरीही त्या चिमुकलीने परत प्रश्न करावा, नाही दादा तू खरं सांगत नाहीस. आई मंदिरात रोजच जात होती, परंतु आई जायची, भगवंताचं त्या दर्शन घ्यायची आणि परत यायची. आज मला ती परत आलेली दिसत नाही. परत फिरून त्या चिमुकलेले ज्ञानोबांना प्रश्न करावा आणि ज्ञानोबांनी त्याचं उत्तर एवढंच द्यावं, आई देवाकडे गेली. तरीही त्या चिमुकलीचा हट्ट पूर्ण नाही झाला म्हणून तिने परत प्रश्न केला, दादा आता मला खरं सांग, आई कुठे गेली? तेव्हा ज्ञानोबांनी नाविलाजाने सांगितलं, अगं मुक्ते, जेव्हा आई आपल्या इथलच्या जवळच्या मंदिरात जायची तेव्हा ती वापस यायची, परंतु आता आपली आई त्या असणाऱ्या वरच्या भगवान परमात्म्याकडे गेली. आता ते परत येणं शक्य नाही. त्या चिमुकलीच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. ज्ञानोबांचाही कंठ दाटला सांगताने. ज्ञानोबा म्हणू लागले, आता नाही येणार का आपली आई वापस? तेव्हा मुक्ताबाईंनी म्हणावं, जाऊ दे मग दादा, मला तर तू आहेसच मायेचा हात फिरवायला, परंतु मग आता मला आई नाही तर तुला पण नाही ना रे. तेव्हा ज्ञानोबांनी सांगावं, केवढं प्रेम त्या भावंडांचं याच्यावर मी सांगते. ज्ञानोबांनी सांगावं, काही हरकत नाही मुक्ते, नसू दे ना, माझी आई आजपासून तूच आहेस. एवढं प्रेम त्या भावंडांचं, भावा बहिणीचं
ज्ञानोबांनी शेवटपर्यंत मुक्ताईला जीव लावलेला आम्ही ऐकतो, आम्हाला माहीतही आहे, परंतु तो आम्ही आमच्या अनुकरणात आणत नाही. भाऊ असून आईची माया लावणारे ते ज्ञानोबा, चिमुकली असून आईची माया भावांना लावणारी ती मुक्ताबाई आम्हाला माहीत आहे. परंतु आम्हाला माहीत असून देखील आम्ही आमच्या भावंडांचा तिरस्कार करतो. छोट्या छोट्या गोष्टीसाठी आम्ही आमच्यामध्ये भांडण करतो. बहिणीला जर एखादी गोष्ट म्हणली तर बहीण कित्येक दिवस भावाला बोलत नाही. भावाकडून जर एखादी चूक झाली तर बहीण बोलत नाही. बहिणीकडून झाली तर भाऊ बोलत नाही. ही परिस्थिती आज आमच्यात आहे. परंतु फक्त साधू संतांचंच उदाहरण नाही, तर ते असणारे धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांनी सुद्धा जेव्हा मुघाला छावणीत गेले होते तेव्हा त्यांच्या असणाऱ्या रानू अक्का सईबाई गेल्यानंतर जर त्यांच्या संभाजी राजेंवर आई इतकाच जीव लावला असेल तर त्या रानू अक्का आहेत. त्यांनी एवढा जीव लावला की संभाजी राजे मुघलांच्या छावणीत गेले, रानू अक्काने एवढं धाडस केलं की त्या सुद्धा त्यांच्या मागोमाग मुघलांच्या छावणीत राहिल्या. एवढं धाडस त्यांनी केलं, तिथे राहिल्या, त्यांना खायची प्यायची सर्व सोय केली. जेवढे दिवस ते छावणीत होते तेवढे. एवढंच नव्हे तर तिथे राहून त्यांना सुखरूप रायगडावरती सुद्धा घेऊन आल्या. विठ्ठला विठ्ठला असणाऱ्या भावंडांचं प्रेम त्यांनी धाडस करावं, भावासाठी लढावं, भावासाठी आपला जीव देखील पणाला लावला तरी हरकत नाही. भावाने देखील बहिणींची सर्व इच्छा पूर्ण करावी. बहिणीसाठी जे काही आपल्याला करता येईल ते करावं. तसेच राजाईंच्या भावाने सुद्धा सांगितलं, ताई मी तुझ्यासाठी खूप दिवस उपाशी राहू शकेल, पण हे घोड्यांसाठी चालणार नाही, म्हणून आम्ही आता आमच्या गावी जातो. राजाईंना नाविलाज होता. ठीक आहे म्हणाल्या, पण म्हणाल्या दादा माझी परिस्थिती नाजूक आहे, ही आईला सांगणार नाही ना. तेव्हा दादा म्हणाले नाही ग सांगणार, कारण मुलीच्या घरची परिस्थिती जर गंभीर असेल तर आई वडिलांना जितकं दुःख होतं तेवढं कुठल्याच गोष्टीचं होत नाही. मुलगी जर सुखरूप आनंदात असेल तर तेच त्यांची चिन्ह आई वडिलांच्या चेहऱ्यावरून दिसतात की मुलीला आनंद आहे ना, बस झालं. परंतु जर हालातीची परिस्थिती असेल तर आई वडिलांना देखील विचार येतो, वाईट वाटतं. त्यामुळे राजाईंनी सांगितलं दादा माझी परिस्थिती वाईट आहे, हे आईला सांगू नको. दादा ठीक आहे म्हणाले आणि निघून गेले. त्या भावा बहिणींचा एवढा विचार करून, एवढी परिस्थिती बघून रुक्मिणी आईसाहेब भगवंतांना म्हणू लागल्या, अहो भगवंता एवढी भक्ती करणारे ते नामदेवराय, त्यांचं पूर्ण कुटुंब, जेवढे मनुष्य त्यांच्या कुटुंबात आहेत तेवढे जीव तुमची भक्ती करतात हो, आणि तुम्ही त्यांना एवढी हालातीची परिस्थिती स्वीकारू देता. तेव्हा भगवंताने सांगावं, अगं रुक्मिणी मी का त्यांना देत नाही का, पण ते घ्यायला तयार नाहीत. रुक्मिणी आईसाहेब म्हणाले कसे घेत नाहीत, आता आपण बघू. विठ्ठल पंत म्हणाले, विठ्ठल भगवान परमात्मा म्हणाले सांगा. रुक्मिणी आईसाहेब म्हणाल्या तुम्ही काय करा, त्यांच्या घरी सर्व सामान नेऊन द्या. मग भगवान परमात्म्यांनी राशनवाल्याचं रूप घेतलं बघा, आणि नामदेवरायांच्या दारापुढे गेले. आवाज दिला, घरात कुणीही नव्हतं. राजाई म्हणाल्या मी एकटीच आहे घरात, सांगा तुमचं काय काम आहे. भगवान परमात्म्याने जे रूप घेतलेलं होतं त्याच अवतारात तो म्हणाला, हे मी जेवढं राशन आलंय हे तुमचं आहे. तुमच्या घरात 14 माणसं राहतात बरोबर ना. राजाई म्हणाल्या हो. मग हे सर्व काही मी त्यांनी किती आणलं होतं माहिती का, सामान नव्हतं आणलं, 25 किलो होन घेऊन आलते. ते सोनं नाही होन, 25 किलो होन घेऊन आलेले. राजाई आश्चर्यचकित झाल्या, अहो 2 किलो हायब्रिड आम्हाला कोणी देत नाही, तुम्ही 25 किलो होन आमचं म्हणतात, कशावरून आम्ही खरं समजावं. तेव्हा त्या म्हणाल्या आम्ही विचारलं होतं हे 14 माणसं तुमच्याच घरची का, तुम्ही हो म्हणालात, आता घ्या. हे राजाईंनी घेतलं. त्या काय, कारण सून ही पारतंत्र्यात असते. त्यांना वाटलं आपण यांना शिल्लक बोलून आपल्या हाती काही लागणार नाही. त्या शांत बसल्या, घेऊन घरात गेल्या. गोनाई माता आल्या, बघितल्या
राजांनी सगळं सांगितलं काय झालं होतं ते. गोनाईंनी अर्धा किलो सोनं घेतलं, सोनाराच्या दुकानात गेलं. आता त्या सोनारानं कधी नाही पाहिलेलं अर्धा किलो होऊन बघून त्याला चकित झाला ना तो. त्यांनी विचार केला एवढं आलं कुठून असेल. थर 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 हात कापत त्यांनी काय पैसे होतील ते गोनाईंच्या हातात दिले. कारण कधी बघितलेलं नसल्यावर अचानक जर ते समोर आलं तर आपणही तसंच होऊ, आश्चर्यचकित होऊ ना. बरोबर आहे ना? का तुम्ही नाही होणार? आता जर मी तुमच्या समोर 1 किलो सोनं घेऊन आले तर तुम्ही माझं ऐकता का त्या सोन्याकडे बघता? सोन्याकडेच बघता ना. विठ्ठल विठ्ठल तो सोनार जो होता तो तर स्वप्नात देखील होनच करू लागला. आता त्यांनी पैसे दिले. गोनाई मातेंनी ते अर्धा किलो जे सोनं दिलतं त्याचे जेवढे पैसे आलते तेवढ्याचं सामान घेतलं. घरी दन 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 स्वयंपाक केला. 5 पक्वान तयार केले. ताट वाढला. नामदेवरायांना आवाज दिला. आता बघा एवढं सामान आणल्यानंतर घरी स्वयंपाक होणारच झाला. ज्यांच्या घरी सामान नसेल ते आपलं कसंही ॲडजस्ट करते. आणि जर जास्तच असेल तर त्यांच्याकडे मग जेवढं सामान आहे तेवढा स्वयंपाक होणार. आता एवढा स्वयंपाकाचं सामान आणल्यानंतर खूप स्वादिष्ट जेवण त्यांच्या घरी बनलं. 5 पक्वान तयार झाले आणि तुपाच्या तर वाटी वाटी भरून वाढल्या. आपल्याकडे किती वाढतात? चमचा म्हणाले बाबा तुम्ही तर. आम्ही तर एका पंक्तीला बसलो. त्यांच्या सासूबाई तूप वाढायला घेऊन आल्या. त्याच्यासोबतच एक दाभण पण आणलं. म्हणलं तूप बरं आहे बाबा पण दाभण कशासाठी आणलंय काय माहिती. विचार केला पण म्हणलं कळलं आता शांतच बसू. त्यांनी दाभण घेतलं, तुपाच्या वाटीत बुडवलं. दाभणाच्या शेंड्याला जेवढं तूप येईल तेवढं पंक्तीला वाढू लागलं. तुमच्या इकडे असेच आहे का? किती वाढतात तुमच्या इथं? खरं खरं सांगा किती वाढतात? चमचा भर? बरं तुमचं गाव आहे मग उदार अंतकरणाचं आहे. विठ्ठल विठ्ठल कारण बायांचा जीव तुपात देखील जास्त असतो. एका बाईने तर असं केलं, तुपाची वाटी घेतली, एका वाटीत इस्तू केला, त्या तुपातल्या वाटीतला 1 थेंब इस्तूमध्ये टाकला आणि सगळ्या पंगतीला धुप्पण दिलं. आता ते तूप खाता येईल का? एवढा चिकटपणा, एवढा चिंगूसपणा तुपासाठी. पण नामदेवरायांच्या घरी एवढं स्वादिष्ट जेवण बनलं. तुपाच्या वाट्या पुढं वाटल्या गेल्या. पत्तरवाडीवर जेवढे काही 5 पक्वान असतील त्यांचा स्वाद घेता घेता तुपाची वाटी देखील भरून दिसली पाहिजे त्या पत्रावळीवर. एवढं स्वादिष्ट जेवण बनलं. कारण बघा जो कोणी पुरुष, जो कोणी जीव अन्नदान करेल ना त्याच्या इतकं पुण्य कशात नाही. तुम्ही पंक्ती घेतल्यात का? पंक्ती चालू असतील ना? कारण आपण एरवी तर कधी पंगत देत नाही. कुठल्या तरी कारणाने, या सप्ताहाच्या कारणाने का होईना आपल्या हातातून अन्नदान घडते. हे म्हणा भगवंताकडूनच आपल्याला, त्या भगवंताला आपल्याकडून पुण्य करून घ्यायचंय. म्हणूनच त्याने आपल्याला एवढे तरी दौलत, धन, संपत्ती दिली की आपण 4 पात्र आपल्या दारासमोरून उठवू शकतो. आता बघा तुपाचाच म्हणून नाही तर संतांनी सुद्धा सांगितलंय अन्नदान जेवढं श्रेष्ठ आहे तेवढं कुठलंच दान. एक सीता दिदता अल्लाह होया कोटी कुळाचे उतरण होया, कोटी कुळाचे उतरण होया, कोटी कुळाचे उतरण. आपल्या कोटी कुळांचा उद्धार होतो फक्त अन्नदान केल्याने. मग जर आपल्याकडून 4 पत्रावळ्या उठत असतील तर आपल्याला ते अन्नदान करायला काही हरकत नाही. कारण तो भगवान परमात्मा सुद्धा त्यांनाच देतो ज्याला माहिती असतं की हे यांच्या हातून हे दान करू शकतात. त्या नामदेवरायांच्या घरी पंक्ती बसल्या, तुपाची वाटी भर तूप बघितलं नामदेवांनी आणि प्रश्न केला
घरी कधी आपल्याला चमचा भर तूप दिसलं नाही, आज वाटी भर तूप दिसते. आलं तरी कुठून? राजाईंनी गोनाईंनी झालेला सर्व प्रसंग सांगितला. तेव्हा नामदेवरायांच्या लक्षात आलं, अरे अरे अरे, जो राशन दुकानदार घरी आलता तो राशनवाला नव्हता. मग कोण होता? तो असणारा साक्षात भगवान परमात्मा होता. नामदेवरायांनी आईला प्रश्न केला, आई तू मला एका शब्दात उत्तर दे, तुला मी हवा आहे का हे त्या राशनवाल्याने दिलेलं सामान? आता कुठल्या आईला वाटतं आपलं लेकरू नको म्हणून? आईने उत्तर दिलं, आम्हाला हे सामान काही नको नामदेवा, आम्हाला तूच पाहिजे. तेव्हा नामदेवरायांनी सर्व सामान घेतलं आणि बाकीच्यांना वाटून दिलं. ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत ते पोहोचलं आणि झोपडी रिकामी केली. तेव्हा त्या भगवान परमात्म्याने रुक्मिणी आई साहेबांना सांगितलं, अगं रुक्मिणी, ही ज्यांची विचारधारा आहे ती आहे चित्ती आस नाही. विठ्ठला विठ्ठला आता तुम्ही म्हणता ना, तुम्ही जे सांगताय चित्तात आस नसावी, आस नसावी, मग त्या साधू संतांनी काय सांगितलं? हेची भावी माझी आस. हा साधू संतांनी सांगितलंय ही माझी आस व्हावी. मग तुकोबराया म्हणतात, चित्तात आस नाही तरच तो भगवान परमात्मा तुमचे कामे करेल. मग दोन्हीही ठिकाणी कसं काही संत आम्हाला सांगतात, आम्हाला कसं हे समजावं? तर बघा, संतांनी असं सांगितलंय, चित्तात आस नसावी. कशाची नसावी? प्रपंचाची नसावी. आणि चित्तात आस असावी, कशाची असावी? तर परमार्थाची असावी. विठ्ठला कारण संसारिक प्रापंचिक आस जर आपण चित्तात धरली तर निश्चितच आपल्याला दुःख भोगावं लागणार. आता आपण व्यवहारामध्ये जी आस धरतो त्या आसेची पूर्तता जर झाली नाही तर आपल्याला दुःख होतं का सुख होतं? दुःखच होतं ना. आता जेवढा कापूस आपला वेचणं झाला आणि आपण विचार केला एवढा क्विंटल आपला होईलच, आस धरली, एवढा झाल्यानंतर एवढे पैसे येतीलच, आणि ते नाही आले तर सुख होईल का दुःख होईल? दुःखच होईल ना. तुम्ही काही बोलणार? झोपीची वेळ झाली का? नाही. गावाकडे इतक्या लवकर झोपत नाही. गावाकडचे बघा वातावरण असं असतं, कितीही थकू द्या तरीही त्यांच्या चेहऱ्यावर तेजस दिसतं. आणि सिटीमध्ये नुसतं बसून देखील राहू द्या तरीही त्यांच्या चेहऱ्याकडे बघू वाटत नाही. तुम्ही कुठले आहेत? गावातलेच आहेत ना. मग तुम्ही सुकून का गेलात? काय ऐकू वाटत ना. त्या भगवान परमात्म्याने जी आपल्याला ही संधी दिली त्या संधीचं सोनं करून घ्यायचं हे आता आपल्या हातात आहे. विठ्ठला आता त्या भगवान परमात्म्याचं नाम आपल्या कानावरती पडावं ही संधी आता सध्या आपल्याकडे आहे. एखाद्याने जरी विचार केला मला त्या भगवान परमात्म्याची सेवा घडावी, तरीही त्या भगवान परमात्म्याला जर त्याच्याकडून सेवा करून घ्यायची नसेल तर त्याला तो पुढे कारणच आणत नाही. आपल्या एवढं भाग्य आहे की आपण दुपारच्या वेळेत शिव महापुराण त्या भोले बाबांची कथा ऐकतो. संध्याकाळच्या वेळी आपण कीर्तन श्रवण करतो, हा हरिपाठ श्रवण करतो. हे दान त्या भगवंतांनी आपल्या पदरात पाडले. मग आपण याचा उपभोग घ्यायलाच पाहिजे. विठ्ठला मग जर संसाराविषयी आस धरली तर निश्चितच दुःखाला प्राप्त होऊ. जर परमार्थाविषयी आस चित्तात धरली तर निश्चितच सुखाला प्राप्त होऊ. संत देखील सांगतात माझी आस व्हावी, पण कुठली व्हावी? माझ्याही चित्तात आस आहे, पण कुठली आहे? तर त्या पंढरीचा वारकरी मी व्हावा, त्या पांडुरंगाचं दर्शन मला व्हावं. ही आस ज्यांच्याकडे आहे ते संत, आणि जी ही आस आहे ती कुठली आहे? तर परमार्थिक. विठ्ठला अहो, आपण जर म्हणू चित्तात आस धरल्यानंतर दुःख होतं ते संसारिक, परंतु जेव्हा
भीष्माचार्य बाणांच्या शय्येवर पडलेले आहेत. ते देखील आस करतात चित्तात. काय म्हणतात? इतना तो करीना स्वामी जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. ते भीष्माचार्य असणारे बाणांच्या शय्येवर पडलेले चित्तात आस धरतात. त्या भगवान परमात्म्याला विनंती करतात, हे भगवान परमात्मा, माझ्या चित्तात आस आहे रे, पण कुठली आहे? परमार्थाची आहे. काय आहे? भगवंता, माझी ही शेवटची वेळ आहे रे. आता जर तुम्ही आम्ही विचार करायला गेलो तर आम्हाला आमची शेवटची वेळ आली तरी सुद्धा आम्हाला कळत नाही. परंतु इतके अधिकारी असणारे ते भीष्माचार्य, त्यांना कळून आलं आता हा आपला शेवटचा काळ आहे. त्यांनी भगवान परमात्म्याला म्हणायला सुरुवात केली, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले. हे भगवान परमात्मा, आमच्या या शेवटच्या काळात तुझं नाव आमच्या मुखाला यावं. आम्ही जरी या बाणांच्या शय्येवर पडलेलो असतो तरी आमच्या चित्तात जी आस चालू आहे ती तुझ्या दर्शनाची. तेवढी आमची इच्छा तू पूर्ण कर. संत हेच सांगतात, तुम्ही आस धरा आणि परमार्थाविषयी धरा. तू निश्चितच भगवान परमात्मा तुझी पूर्ण करेल. श्री गंगा जी का तट हो, यमुना भवन शिवट हो. श्री गंगा जी का तट हो, यमुना भवन शिवट हो. मेरा सावरा निकट हो, तब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. ते भीष्माचार्य सांगताय, तू फक्त एकटाच येऊ नको, तुझ्यासोबत त्या राधे मातेला सुद्धा घेऊन ये. माझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही देखील त्यांचंच हे ऐकावं आणि आमच्या शेवटच्या काळात ही इच्छा करावी. आम्हीही त्यांच्याच सारखं म्हणावं. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेकर फिर प्राण तन से निकले. उस वक्त जल दिया ना, नहीं शाम भूल जाना. उस वक्त जल दिया ना, नहीं शाम भूल जाना. राधे को साथ लाना, तब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. त्या भीष्माचार्याने असणारी इच्छा करावी, चित्तात आस धरावी ती त्या भगवान परमात्म्याच्या दर्शनाची. जर संत सांगतात अशी परमार्थिक आस जर तुमच्या चित्तात असेल तर देखील तो भगवान परमात्मा असणारा तुमची सेवा करेल. फक्त तुम्ही आस धरा,
ती त्या भगवान परमात्म्याच्या दर्शनाची, त्या परमार्थाची. संसाराची आस धरू नका अभंगाच्या पहिल्या चरणात. चित्ती नाही आस पांडुरंग दास. संसाराविषयी ज्याच्या चित्तात आस नाही त्याचा असणारा तो भगवान परमात्मा दास होतो. एवढंच नव्हे, त्या भक्तांच्या घरी कामे करतो. आपण जर त्या देवाला बोलावलं, त्या भगवंताला बोलावलं आणि सांगितलं, हे देवा आमचं हे काम कर, तो करेल का? कारण आपण जेव्हा त्या भक्त करतो त्या भगवान परमात्म्याची आणि भक्तत्वाला प्राप्त होतो, तेव्हा असणारा तो भगवान परमात्मा न सांगताच करतो. सांगायचीही गरज पडत नाही. प्रल्हादाने त्या भगवंताला काही सांगितलं का? तरी देखील त्याला तो धावून आला. जनाबाईंनी काम करायला भगवंताला बोलवलं का? तरी देखील तो करू लागला. आपण शेजारणीला बोलवलं तर शेजारणी देखील येत नाही. तो भगवान परमात्मा तर दूरच राहिला. बरोबर ना? आपलं काम आपल्या घरचा व्यक्ती ऐकत नाही, आपला शेजारचा व्यक्ती ऐकत नाही, परंतु त्या असणाऱ्या भक्तांचा तो भगवान परमात्मा ऐकायचा आणि त्यांच्या कामं करायला धावून यायचा. त्या भगवंत तो भक्तांच्या घरची कामे का करायचा? त्यांच्या भक्तीमुळे. एकनाथ महाराजांच्या घरी तो भगवान परमात्मा पाणी भरू लागायचा. बरोबर ना? कावडीने पाणी जागे चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागे चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निळा वंदिताचे पाय, अनन्य भक्ती भावे निळा वंदिताचे पाय, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. आनंद भक्ती भावे निळा वंदिताचे पाय, आनंद भक्ती भावे निळा वंदिताचे पाय, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. एकनाथ महाराजांच्या घरी त्या भगवान परमात्म्यांना पाणी देखील भरू लागावं. कशामुळे? त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या त्या भक्तीमुळे. एवढंच नव्हे, त्या मीराबाईंसाठी त्या भगवान परमात्म्याने विषाचा प्याला घ्यावा. कशासाठी? त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या भक्तीसाठी. सजन कसा याला त्या भगवान परमात्म्याने मांस विकू लागावं. आता आपण म्हणू मांस विकणं हा तर अधर्म आहे, यातून पाप घडतं. परंतु भगवान परमात्मा सांगतात, परंपरेनुसार जे तुमच्या वाटेला आलेला स्वधर्म आहे ते जर तुम्ही करत असाल आणि योग्य रीतीने करत असाल. आता तुमचा स्वधर्म तुमच्या परंपरेनुसार तुमच्या वाटेला आलेला हे मांस विकणं आणि त्यात जर तुम्ही काटावर खाली करत असाल तर तुम्हाला निश्चितच पाप लागण्याशिवाय राहणार नाही. परंतु भगवान परमात्मा हे सुद्धा सांगतात, ज्या प्रकारे काम करायला पाहिजे त्याच प्रकारे जर तुमच्या हातून घडत असेल, मग ते स्वधर्म जर परंपरेनुसार तुमच्याकडे आला असेल तर त्यातून तुम्हाला पाप लागणार नाही. आता आपण म्हणतो गाय आपण खाटकाला देतो, बरोबर ना? त्याला किती पाप लागत असेल, पण त्याला पाप लागत नाही. मग गाय आपल्याला हे तर पाप आहे ना? मग ते पाप जातंय कुठं? ज्या व्यक्तीने त्या मनुष्याजवळ गाय नेऊन दिली त्याच्या यादीत मग पाप जमा. ते मनुष्याचा स्वधर्मानुसार चाललेली त्याची परंपरा जर असेल तर भगवान परमात्मा सांगतात, स्वधर्मानेच वागणं हेच त्याच्यासाठी योग्य आहे आणि आपण आपल्या स्वधर्मानुसार वागणं, त्या गायीची सेवा करणं. आता आपण गायीची सेवा कशामुळे करतो? आता आपल्या बऱ्याच जणांच्या घरी गायी आहेत. आपण कशामुळे करतो? दूध, तूप, लोणी सर्व काही भेटतं. म्हातारी झाल्यावर आपण गाय पाळतो का? सांभाळतो का? तिचा सांभाळ करतो का? नाही. आपण स्वधर्म आपला हा आहे, प्राण्यांचं आपण रक्षण करावं, त्यांची जोपासना आपण करावी. जर त्यानुसार वागत राहू तर नक्कीच आपल्याला पुण्य प्राप्त होणार. विठ्ठला विठ्ठला ज्ञानोबराया त्यांच्या ओवीत सांगतात, जशी पती नसलेली स्त्री अनादराला प्राप्त होते
तसंच स्वधर्मरहित पुरुष अनादराला प्राप्त होतो आणि जो पुरुष स्वधर्माने वागतो त्याला मुळीच पाप लागत नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. संत सावतामाळींनी सुद्धा आपला स्वधर्म चालू ठेवला, आपलं काम चालू ठेवलं, म्हणून भगवान परमात्म्याला त्यांच्या जवळ यावं लागलं. त्या संतांची, त्या भक्तांची कामे देव करून येऊ करून लागला. आता तुम्ही आम्ही जर बोलवलं आणि काम सांगितलं तर तो भगवान परमात्मा येईल का? आपली तेवढी भक्ती पाहिजे, तेवढी आपली जमा झाली नाही. म्हणून संत तुकोबाराया सांगतात, भगवान परमात्मा कामे कुणाची करतो? अभंगाच्या दुसऱ्याची. असे भक्ताची ये घरी, असे भक्ताची